उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज कागलमध्ये मेळावा। याच मेळाव्यातून कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ विधानसभेचे रणशिंग फुंकणार। मी महायुतीतून बाहेर पडायचं की नाही हे सांगणारे अडसूळ कोण, या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील। आमदार रवी राणा यांचं अभिजित अडसूळ यांना प्रत्युत्तर। बच्चू कडू जे मुद्दे आता मांडतायत ते त्यांनी मंत्री असताना का मांडले नाही, आमदार रवी राणा यांचा सवाल। तर निवडणूक आल्यानंतर शेतकऱ्यांचं नाव घेऊन कडू राजकारण करतायत, रवी राणा यांचा आरोप। उरण विधानसभेमध्ये चुरशीची लढत होणार, शेकापचे प्रीतम म्हात्रे उरण मतदारसंघामधून विधानसभा लढण्यास इच्छुक। भाजप, ठाकरे गट, शेकाप यांच्यामध्ये रंगणार सामना। रायगडमध्ये महायुतीमधील वाद चव्हाट्यावर, अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना, तर कर्जत खोपोली मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना आमने सामने। कोल्हापूरमध्ये आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी। यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफही उपस्थित। भोसले नाट्यगृह पूर्ववत करणार, नाट्यगृहाच्या उभारणीसाठी 20 कोटींच्या मदतीची मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। नाट्यगृहासाठी 5 कोटी रुपयांचा विमा काढला होता, मुख्यमंत्र्यांची माहिती। जालना जळगाव रेल्वे मार्गामुळे मराठवाड्यातील उद्योग आणि व्यापाराला प्रोत्साहन मिळेल, रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य। प्रकल्पासाठी 7105 कोटींचा प्रकल्प असल्याची दानवेंची माहिती। यवतमाळच्या पांढरकवडा शहरातल्या समस्यांसंदर्भात भाजपचे आमदार संदीप धुर्वे यांना युवा टायगर स्पोर्ट्स संघटनेकडून घेराव। 4 कोटी रुपये निधी मिळूनही विकास कामं न झाल्याचा आरोप। नागपूरमध्ये स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य समितीचं आंदोलन। विधान भवनाच्या दिशेने निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी टेकडी रोडवरती थांबवलं, अनेक जण पोलिसांच्या ताब्यात। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गोंदियामध्ये अनोखं आंदोलन। गोंदिया शहरातील 2 भागांना जोडणाऱ्या पुलावरती खड्डे बुजवून केला लोकप्रतिनिधींचा निषेध। नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचं 2 दिवसीय अधिवेशन। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन। विशाळगड येथे अतिक्रमण वाढलं असून ते तात्काळ काढण्यात यावं। महाराष्ट्रामध्ये लव्ह जिहाद कायदा लागू करण्यात यावा, या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीची जळगावमध्ये मूक निदर्शनं। जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी गोंदिया शहरामध्ये भव्य छत्री मोर्चा। हजारोंच्या संख्येनं कर्मचारी मोर्चामध्ये सहभागी। मुख्यमंत्र्यांच्या धुळे दौऱ्याच्या पूर्वी सभास्थळी असलेल्या एका आदिवासी कुटुंबाची झोपडी उद्ध्वस्त। याचा सर्व स्तरातून निषेध होत असल्यानं कुटुंबाला शबरी घरकुल मंजूर। रायगड पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचं उघड। या प्रकरणामध्ये 6 जण पोलिसांच्या ताब्यात। कानामध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बसवून घेत होते लेखी परीक्षा। बनावट कागदपत्र बनवून देणाऱ्या दोघांना बीडमधून अटक। यवतमाळ शहर पोलिसांची कारवाई। 2023च्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारानं सादर केलं होतं बनावट प्रमाणपत्र। बीडमधल्या शाळेमध्ये अश्लील व्हिडिओ तयार करून समाज माध्यमांवरती प्रसारित करणाऱ्या निलंबित शिक्षक आमेर काझीला बीड पोलिसांकडून अटक। बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीला मंगरुळपीर पोलिसांकडून अटक। 1,78,950 मुद्देमालांसह इंडिगो कंपनीची कार आणि बनावट नोटा बनवण्याचं साहित्य जप्त। नोकरीचा आमिष दाखवून 18 लाखांची फसवणूक करणाऱ्या चौघांना यवतमाळमध्ये LCB पथकानं केली अटक। राळेगाव शहरातील मातानगर येथील तरुणाला नोकरी देतो असं सांगत या चौघांनी उकळले होते 18 लाख रुपये। सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यामधील डेगवे तांबोळे गावातील शासकीय जंगलामध्ये खैराच्या झाडं तोडल्या प्रकरणामध्ये दोघांना अटक। आरोपींकडून कटर मशीन, बॅटरी, दुचाकी आणि तोडलेलं लाकूड जप्त। अकोल्यामधल्या महान गावामध्ये माहूरकडे जाणाऱ्या पायी वारीवरती अज्ञातांकडून दगडफेक। 3 ते 4 वारकरी किरकोळ जखमी। आतापर्यंत 5 संशयित पोलिसांच्या ताब्यात। नाशिकच्या मालेगावमध्ये पॉलिस्टर कपड्यांचं यंत्रमाग पुढील 8 दिवस बंद राहणार। पॉलिस्टर कपड्याला दर मिळत नसल्यानं यंत्रमाग धारकांचा निर्णय।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.